हॅलो फ्रेंड, चला तर मग आज आपण बघणार आहोत सरसों का साग. सरसों का साग बनवण्यासाठी थोडीशी मी मोहरीची भाजी आणि पालकची भाजी घेतली आहे. इकडे तेल तापून थोडेसे जिरे टाकले आहे त्यामध्ये आणि थोडंसं चॉप केलेलं अद्रक आणि लसूण दोन्ही चॉप करून घेतलं आहे. आणि थोडंसं लाल झाल्यानंतर मी इथं कांदा टाकून घेतला. कांद्याला पण छान व्यवस्थित परतून घेऊया आपण. आणि ही सगळी भाजी आपण स्वच्छ धुवून ठेवलेली त्याला आपण चॉप करून घेऊया. आणि चॉप केल्यानंतर आपण इकडे कुकरमध्ये टाकून घेऊया. आणि यामध्ये आपण थोडंसं हळद टाकून घेतलं आहे, थोडंसं लाल तिखट, थोडंसं धना पावडर आणि जिरा पावडर पण टाकून घेतलं. व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर इकडं चॉप करून ठेवलेली भाजी मी इकडे टाकत आहे कुकरमध्ये. व्यवस्थित त्याला छान असं आपण परतून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया. आणि छान आपण एक शिट्टी काढून घेऊया आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकूया. व्यवस्थित छान शिट्टी झाल्यानंतर इकडे घरटून यायला आपण इकडे थोडीशी वरतून फोडणी देऊया लाल तिखट आणि लसूण आणि इकडे आपण सर्व करून घेऊया. बाय तोपर्यंत.